काशीद हा संघ आपण पाहतोय मैदानामध्ये चाललाय। तसेच आपण या ठिकाणी एमडी वॉरियर्स या संघाकडून सुद्धा आपण पाहतोय मित्रांनो सलामीची जोडी अर्थात मेहुल आणि राज। तर मित्रांनो या ठिकाणी सामन्याला सुरुवात सुद्धा झालेली नाही आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक करते आसिफभाई दांडेकर यांच्याकडून तुमच्यासाठी एक ऑफर आलेली आहे। 3 षटकार पाठोपाठ मारणाऱ्या फलंदाजीसाठी 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आसिफभाई दांडेकर यांच्या वतीने या ठिकाणी आलेला आहे। एक छोटासा स्वागत सोहळा सुद्धा या ठिकाणी आपल्याला पार पाडायचा आहे ईश्वर चाचे यांच्या शुभ हस्ते। Let's begin. The show must go on. Here is the first ball of the inning. Raj Patil facing to Rohit Nagoji. मुरुड तालुक्यातील डे नाईट पहिली स्पर्धा मित्रांनो। हा पहिल्या चेंडूवरती सुरेख फटका प्रोवाइज केलेला आहे। लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ड्राइव्ह करते, एक धाव निश्चित पूर्ण केले, दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी घेतली जाते। 2 धावेने सुरुवात केलेली आहे राज पाटील यांनी। अर्थात त्याचा तो फेवरेट झोन आहे मित्रांनो। पहिल्या 3 षटकार ठोकणाऱ्या खेळाडूसाठी अर्थात हॅट्रिक करणाऱ्या षटकारच्या फलंदाजीसाठी आसिफभाई दांडेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। पहिल्या षटकातील दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज रोहित नागोजी, वेगवान गोलंदाज मित्रांनो। हा यावेळेस मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये ट्रॅव्हल झाला। चांगला क्षेत्ररक्षण प्रसाद कासार याचा पाहायला मिळते। कोणती धाव मात्र मिळत नाही आहे, धावसंख्या स्थिर आहे, 2 धावा बिनबाद। तत्पूर्वी या ठिकाणी आपण जाऊया ओवर की तीसरी गेंद रोहित, हाँ फिर से एक मरतबा देखिए लॉन्ग लेग फाइन लेग के क्षेत्र में खेलना चाहते हैं और यही खासियत है दोस्तों इस खिलाड़ी की। बैठक स्ट्रोक खेलने में काफी माहिर राज पाटिल, बिल्कुल जैसा वो चाहता है उसी तरह से खेलना पसंद भी करता है। जो मैं चाहता हूं वो मैं करता हूं, माना कि उम्र कम है लेकिन मेरे हौसले बुलंद है।
ऐसी पहचान बनाई है दोस्तों इस खिलाड़ी ने, जिसका नाम है राज पाटिल। लेकिन कमाल की वापसी यहाँ पर रोहित नागोजी की, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी। रोहित अगली गेंद रिवर्स अटैम्प्ट करने की कोशिश, तेज तर्रार गेंद, बहुत ही स्पीड से फेंकी हुई ये गेंद थी दोस्तों रोहित नागोजी की। पहले गेंद पर 2 रन आने के बाद लगातार 3 गेंदें बिंदी फेंकते हुए रोहित नागोजी इस सीजन में कमाल का फॉर्म में रहा हुआ ये खिलाड़ी। सर्वा चषक में भी मैंने देखा था दोस्तों, गांव देवी चिखली चषक में बहुत ही शानदार गेंदबाजी और बल्लेबाजी की थी इस खिलाड़ी ने। मालिका वीर का पुरस्कार जिसने सम्मान हासिल किया था। फिर से एक मरतबा पटकी हुई गेंद, अंपायर जी का इशारा आता हुआ बाजुओं को खोलकर, यस इट इज लॉन नंबर 22 वाइट बॉल, और कॉल भी किया है, 1 भी किया है रोहित नागोजी को। एक अतिरिक्त रन जुड़ेगा। पहली ओवर की 5वीं गेंद हमने देखा था, बहुत ही तेज तर्रार की थी रोहित नागोजी ने, शॉर्ट पिच बाउंसर थी और अकॉर्डिंग टू रूल जब भी गेंद शॉर्ट पिच बाउंसर निकल जाती है खिलाड़ी के ऊपर से तब वो वाइड दी जाती है। बहुत ही अच्छा फैसला आता हुआ भुवर सर का यहाँ पर पहले मुकाबले में। अगली गेंद, जी हाँ, इस मरतबा शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, फाइन लेग के क्षेत्र में गेंद हवा में खेला, 1 बाउंस गेंद को वहां पर गैदर किया है खिलाड़ी ने, अच्छा क्षेत्र रक्षण, और इस बीच 2 रन आसानी से मुकम्मल किए राज पाटिल ने। 2 रन के साथ रनों की संख्या 5 बगैर किसी नुकसान के। पहला मुकाबला मुरूड चैंपियंस ट्रॉफी डे नाइट टूर्नामेंट का ये पहला सीजन है दोस्तों, और 8 तारीख का ये आज का दिन दोस्तों इतिहास में जिसका गिनती होगी, नोंद होगी, ऐसा यह टूर्नामेंट मुरूड तालुके के इतिहास का। हाँ, फिर से एक मतलब तेज तर्रार गेंद थी, यॉर्कर लेंथ की गेंद, लाउड अपील, और आसमान में उंगली उठाई सादिक सर ने और इशारा दिया यस बैट्समैन इज आउट, यानी कि पहला बल्लेबाज। आप भी बिल्कुल स्टेज पर तशरीफ रखें। वो कहते हैं ना कि ये कौन आया, महफिल रोशन हो गई जिसके नाम से, और काशीद के मैदान पर सूरज निकला हो जैसे शाम से। ऐसे व्यक्ति दोस्तों रिजवान भाई संदिलकर MPL में जिसका बहुत ही बड़ा योगदान होता है, और आज चैंपियंस ट्रॉफी मुरूड डे एंड नाइट टूर्नामेंट में भी हमने देखा रिजवान भाई ने लगातार इस टूर्नामेंट को कामयाब बनाने में बहुत ही अच्छी तरह से योगदान दिया है, ताउन दिया है, इसके लिए हम उनका भी आभार व्यक्त करते हैं। चलिए दोस्तों, यहाँ पर हम छोटा सा एक इस्तकबाल का प्रोग्राम अटेंड करते हैं। सबसे पहले मैं विनंती करूँगा पराग खोत सर से, फहद कलबस्कर राइल सोने से भी गुजारिश रहेगी कि बिल्कुल आप भी स्टेज की तरफ तशरीफ ले आए। फहद कलबस्कर, राहिल सोंडे, पराग आरेकर, नितेश पाटिल, आप सबों से गुजारिश है तत्पूर्वी मित्रांनो या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून देणगी आलेले आहेत ते सन्माननीय रमेशजी कासार, काशीद एक मोठे उद्योजक यांच्याकडून मित्रांनो या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची रोख रक्कम देणगीच्या स्वरूपात या ठिकाणी लाभलेले नक्कीच मंडळ तुमचा सतत आभारी आहे, ऋणी आहे। तसेच सन्माननीय विजयजी शिंदे साहेब
यांच्याकडून सुद्धा आपण पाहतो या ठिकाणी रोख रक्कम 5,000 रुपयाची भरघोस देणगी या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तसेच इश्तियाक मौलाना मजगावाले इश्तियाक मौलाना साहेबांकडून सुद्धा या स्पर्धेसाठी 2,000 रुपयाची भरघोस देणगी लाभलेली आहे. मंडळ तुमचा सतत आभारी आहे, ऋणी आहे. अशीच कृपादृष्टी असावी. कारण मी सुरुवातीलाच बोललो होतो मित्रांनो, एखादी मोठी स्पर्धा जेव्हा भरवायची असते तेव्हा अशा उदार मनाची व्यक्तींची गरज असते. एक मदतीचा हात पुढे करणारी अशी व्यक्तींची गरज असते. तसेच या स्पर्धेसाठी प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अर्थात चषक यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलाय. असे सन्माननीय सरोजी दिवेकर यांच्या सुद्धासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तसेच मित्रांनो आजचे प्रमुख अतिथी अर्थात उद्घाटक सन्माननीय नंदकुमार काते साहेबांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेसाठी रोख रक्कम रुपये 5,000 रुपयाची भरघोस देणगी या स्पर्धेसाठी लाभले. नक्कीच मंडळ तुमचा सुद्धा सतत आभारी आहे, ऋणी असेल. नितेश पाटील, अध्यक्ष नितेश पाटील, तुम्हाला सुद्धा विनंती आहे. नितेश पाटील आपण सुद्धा या व्यासपीठाकडे या. नितेश पाटील पहिलं सत्र जेव्हा संपेल त्यावेळेस मात्र पुढील सामन्याचे दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपली प्लेइंग इलेव्हनची लिस्ट आपल्यासोबत घेऊन यायचे आहे टॉस बॉक्समध्ये. पहिलं सत्र पहिली इनिंग जेव्हा संपेल मात्र पुढच्या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल अर्शान 11 मुरुड आणि फ्रेंड्स कोल्हे. अर्शान 11 मुरुड आणि फ्रेंड्स कोल्हे या संघामध्ये पुढील दुसरा सामना आजच्या पहिल्या दिवसातील होणार आहे. तर दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपली प्लेइंग इलेव्हनची लिस्ट सुद्धा आपण सोबत घेऊन यायची आहे. तर सन्माननीय रमेशजी कासार साहेबांचा यथोचित स्वागत या ठिकाणी केला जाईल. निखिल दार्वे यांच्या शुभ हस्ते नक्कीच रमेशजी कासार आपल्याला विनंती आहे की आपण याचा स्वीकार करावा. आजचे प्रमुख अतिथी यांचा यथोचित स्वागत केला जातोय. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. सन्माननीय रमेशजी कासार यांच्या यथोचित स्वागत. या मायेची उबदार शॉल आणि एक पुष्पगुच्छ देऊन निखिल धारवे पहिला बायकरमॅन मित्रांनो मुरुड तालुक्यातील ज्याने PNP चषकमध्ये एक चांगला अष्टपैलू कामगिरीच्या बलावरती पहिली बाईक मिळवली होती. मित्रांनो अशा महान खेळाडूच्या शुभ हस्ते या ठिकाणी रमेशजी कासार साहेबांचा यथोचित स्वागत केला जातोय. तसेच या ठिकाणी सन्माननीय विजय साहेब शिंदे सरांचा सुद्धा यथोचित स्वागत केला जाईल. मी पराकोत आपल्या मुरुड तालुक्यातील क्रिकेटचा सुलतान ज्याला बोलला जातो संबोधलं जातं मित्रांनो याच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय आणि आदरणीय विजय शेठ शिंदे सरांचा यथोचित स्वागत केला जातं. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या मित्रांनो. ज्यांच्या प्रयत्नातून आपण एक मोठी भव्य दिव्य स्पर्धा दिवस रात्र आपल्या मुरुड तालुक्यात आज पाहत आहोत मित्रांनो. हॅलो, इथे पंचाने वाईटसाठी रिव्ह्यू मागितलेला आहे. ऑनफिल्ड अंपायरला जर वाटलं रिव्ह्यू तर TV अंपायरकडे रेफर करतील.
टीवी अंपायर अगर रेफर करता है तो फिर ऑनफील्ड अंपायर अगर रेफर करता है तो फिर टीवी अंपायर की तरफ रिव्यू मिल सकता है। तसेच सन्माननीय नंदकुमारजी काते साहेबांचा सुद्धा यथोचित स्वागत केला जाईल। मी रोहित कासार याला विनंती करतो, अतिथी गेस्ट हाऊसचे मित्रांनो हे मालक आहेत, ऑनर आहेत, एक चांगले उद्योजक आणि एक चांगलं व्यक्तिमत्व, यांचं यथोचित स्वागत रोहित कासार याच्या शुभ हस्ते केला जातो। मित्रांनो सामाजिक बांधिलकी जपणारे असे व्यक्तिमत्व मित्रांनो रोहित कासार आणि त्याच्या शुभ हस्ते या ठिकाणी नंदकुमार काते साहेबांचा यथोचित स्वागत केला गेलाय। टीव्ही अंपायर या फेकीचं अवलोकन करतायत, लवकरच निर्णय देतील। सन्माननीय सरोजी दिवेकर साहेबांचा यथोचित स्वागत करण्यासाठी मी मुरुड प्रीमियर लीग अर्थात मुरुड चॅम्पियन्स ट्रॉफीचे अध्यक्ष नितेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मित्रांनो या ठिकाणी सन्माननीय सरोजी दिवेकर यांचं यथोचित स्वागत करूया, ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार चषक आपल्या फेर दिले। पराग आरेकर से विनंती होगी, पराग और पराग के हाथों से दोस्तों रिजवान भाई संदिलकर का यहाँ पर यथोचित स्वागत किया जाएगा। पराग आरेकर पराग आरेकर दोस्तों इसके बाद होने वाला मैच का कैप्टन होगा अरशान 11 मुरुड, और उसी के हाथों से दोस्तों यहाँ पर हम देख सकते हैं रिजवान भाई संदिलकर का यथोचित स्वागत किया जा रहा है। हर बार दूसरे को आगे बढ़ाने वाला ऐसा शख्स है
पराग आरेकर। एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए पराग आरेकर के लिए भी और रिजवान भाई संदिलकर के लिए भी। हर बार रिजवान भाई का बहुत ही बड़ा ताउन होता है दोस्तों इस कमेटी मेंबर्स के लिए, इन आयोजकों के लिए बहुत ही अपने आप को हर बार झोंक के देने वाला ऐसा व्यक्तिमत्व रिजवान भाई संदिलकर। हा आढळलेला आहे, त्यामुळं हा षटकार नाही. सेव्ह केलं, सेव्ह. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, आंतरराष्ट्रीय दर्जाचं असं मुश्ताक सरांनी सांगितलं आणि ते खरं आहे. नक्कीच इस क्षेत्ररक्षण के लिए, इस एफर्ट के लिए जोरदार तालियां बजनी चाहिए दोस्तों. हालांकि जिस वक्त हम वहाँ पर सत्कार कर रहे थे, सम्मान कर रहे थे, एकच धाव ना सर, एक ही रन. क्या कमाल के यहाँ पर रन सेव किए दोस्तों इस खिलाड़ी ने, कमाल का एफर्ट दिखाया है शिवतेज. हाँ फिर से एक मरतबा देखिए खूबसूरत मिड विकेट के क्षेत्र में खेला है. ओहो दूसरे रन की मांग और दूसरा रन भी मुकम्मल. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. और इस 2 रन के साथ अगर टोटल स्कोर की बात की जाए तो स्कोर मूव्स ऑन टू 16 16 रन 3 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर इस वक्त प्रगति पर है. पहली ओवर बहुत ही बढ़िया तरीके से, हाँ इस मरतबा स्लॉट में गेंद थी, हवा में खेला, एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में बढ़िया कैच. और इस तरह से दूसरा एक और विकेट का पतन, यानी कि चौथे विकेट का पतन होता हुआ 16 रन के स्कोर पर. है दोस्तों ऐसा शख्स, हार्ड लक कहेंगे शिवा का, बहुत ही बढ़िया तरीके से बल्लेबाजी कर रहा था लेकिन कमाल का कैच पकड़ा यहाँ पर सुजल शिंदे ने, मैन फ्रॉम काशीद. हर खिलाड़ी अपने आप को अपनी टीम के लिए समर्पित कर रहा है दोस्तों. और वो कहते हैं ना कि जब एक भिंतामधील सर्व वीट एकमेकांमध्ये एकजूट होते तेव्हाच ती भिंत भक्कम आणि मजबूत होते. तो हर एक को समर्पित करना होता है दोस्तों. और हमने देखा स्पेशली डी के प्रतिष्ठान काशीद के तरफ से सबों का बहुत ही बढ़िया योगदान रहा है. अगर बात की जाए रोहित की पहली ओवर की 5 रन देते हुए शानदार विकेट हासिल किया था दोस्तों राज पाटिल का रोहित ने. कुछ तेज तर्रार गेंदें भी फेंकी थी, कमाल की डिलीवरी की थी दोस्तों रोहित ने. फिर उसके बाद हमने दूसरा ओवर देखा था स्वरूप का, कमाल की गेंदबाजी, 2 विकेट हासिल किए थे, एक शानदार चौका लगाया था उस ओवर में. हाँ फिर से एक मतलब अच्छी गेंद थी, शंकु बढ़िया तरीके से उसे खेला था डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में. 1 रन आसानी से मुकम्मल किया. इस 1 रन के साथ बड़े देर के बाद रनों की संख्या 16 से हटकर पहुंची है 17 रनों पर. 17 रन 4 विकेट के नुकसान पर. यहाँ पर शुरुआत अगर बात की जाए तो थोड़ी सी नाजुक स्थिति में एमडी वॉरियर्स की टीम नज़र आ रही है, लेकिन वापस ही कर सकते हैं दोस्तों क्योंकि इस टीम में संकेत जैसा बल्लेबाज है और इस वक्त स्ट्राइक पर जयन सातमकर को भी आप देख सकते हैं. ओहो क्या यहाँ पर रनआउट का मौका था, कोशिश ज़रूर की थी, रिटर्न हुए थे, आसान नहीं था रोहित के लिए. देखिए सुजल शिंदे का बहुत ही बढ़िया कैच और सम्माननीय विजय शेठ शिंदे की तरफ से इस कैच पर आया है 200 रुपये का इनाम. वो कहते हैं ना दोस्तों कि हीरे की चमक को कोई जोहर ही जाने. एक पारखी नज़र हमने देखी विजय शेठ शिंदे की और 200 रुपये का 5 मिनट और 18 सेकंड में आपको अगली ओवर कंप्लीट करनी होगी, वरना फिर आपको एक खिलाड़ी सर्कल के यानी कि 30 गज के दायरे में रखना होगा. 20 मिनट में आपको 4 ओवर कंप्लीट करना होगी, इस बात को ध्यान में रखिए. अगर कोई गलती से भी 20 मिनट से ज़्यादा का समय लेता है तो फिर आखिरी ओवर के लिए एक एक्स्ट्रा खिलाड़ी आपका 30 गज के दायरे में होगा. तो इस बात पर भी खुसूसन ध्यान दें. टीम के कप्तान से विनती होगी
क्योंकि आपको लगातार यहाँ पर हम आगाह कर रहे हैं, फिर आपको कोई मौका नहीं रहेगा और आपकी कोई भी सबब फिर सुनी नहीं जाएगी। दोनों एंड से हम देख रहे हैं दोस्तों, बहुत ही बेहतरीन इस वक्त माहौल, क्रिकेट के लिए बहुत ही साजगार माहौल और बहुत ही अच्छी गेंदबाजी रही अब तक एमडी वॉरियर्स के विरुद्ध डीके प्रतिष्ठान काशीद की। 3 ओवर मुकम्मल हो चुके हैं। 3 ओवर की समाप्ति पर स्कोर बना है केवल 18 रन, 6 रन प्रति ओवर के औसत से। हाँ, फिर से एक मरतबा बिल्कुल जड़ में डालने की कोशिश, अच्छी गेंदबाजी। सार्थक की बहुत ही बढ़िया गेंदबाजी दोस्तों। MPL 3 सीजन में आया जैनब के विरुद्ध जिस गेंदबाज ने मेडन ओवर की थी, जब 19 रनों की आवश्यकता थी आखिरी ओवर में, ये वही सार्थक है। और टेनिस क्रिकेट में इसने बहुत ही नाम और शोहरत कमाई है दोस्तों। यही खासियत है इस खिलाड़ी की। आखिरी यानी कि चौथी ओवर के लिए सार्थक को लाया गया, हवा में खेला हुआ स्ट्रोक, गलती कर बैठे, क्या कैच होगा यहाँ पर, अच्छी कोशिश और बढ़िया कैच। पालवनकर का बहुत ही बढ़िया कैच, रनिंग कैच यहाँ पर लपका, एक और विकेट का पतन। शंकु को थोड़ा एक बेहतरीन पारी की अपेक्षा थी क्योंकि इस वक्त सूरत हाल काफ़ी नाजुक है दोस्तों, क्योंकि राज पाटिल का विकेट जाने के बाद, गिरने के बाद दोस्तों कोई भी बल्लेबाज जमकर बल्लेबाजी नहीं कर पाया। हालांकि शिवा से भी एक काफ़ी उम्मीद थी कि एक अच्छी पारी, क्योंकि टूर्नामेंट का ये प्रीमियर लीग का पहला मैच बहुत ही इंपॉर्टेंट होता है। हम देख सकते हैं दोस्तों यहाँ पर प्रेजेंटेशन बॉक्स में अंपायर के तीसरे अंपायर शाहिद मोमिन सर भी बैठे हुए हैं, बिल्कुल बारीकी से इस मैच पर नज़र रखे हुए हैं। जिस तरह से मुख्य अंपायर भुवर सर और स्क्वायर लेग अंपायर सादिक राजपुरकर, एक टेनिस क्रिकेट विश्व में जिसने अपनी एक पहचान बनाई थी दोस्तों। आहा, रिवर्स अटेम्प्ट किया है, कमाल का स्ट्रोक, आता हुआ ये शानदार छक्का। पहला छक्का चैंपियन। डीजे कार्तिक 27 बहुत ही अच्छा संगीत यहाँ पर आए हुए दर्शकों के लिए पेश कर रहा है दोस्तों। डीजे कार्तिक के लिए भी बिल्कुल जोरदार तालियां बजनी चाहिए। डीजे कार्तिक 27, मेरी एंट्री लेट है लेकिन सबसे ग्रेट है। फिर से एक मरतबा रिपीटेड शॉट खेलने का प्रयास, बहुत ही बढ़िया स्ट्रोक दोस्तों, वाह कमाल की बल्लेबाजी यश कुलसेकर की। सम्माननीय रमेश जी कासार और अध्यक्ष नितेश पाटिल सर की तरफ से इस छक्के पर आए हैं 700 रुपये। 200 पाटिल सर की तरफ से और कासार साहब की तरफ से 500 रुपया। फिर से एक मरतबा रिवर्स अटैम्प्ट, ओहो बहुत ही बढ़िया कैच होगा दोस्तों, अद्भुत कैच होगा और वाकई में सराहना करनी होगी जिस तरह से फील्ड की सजावट लगाई थी कप्तान ने, वाकई में वो भी काबिल तारीफ। यश के लिए मैं हार्ड लक कहूँगा दोस्त, बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला था, अद्भुत कैच। शायद यश ने सपने में भी नहीं सोचा होगा दोस्तों कि उसकी कोशिश यहाँ पर नाकाम होगी। बहुत बढ़िया स्ट्रोक खेला था यश, कमाल की बल्लेबाजी। अंत भला तो सब भला है दोस्तों, कहते हैं हम अक्सर, लेकिन यहाँ पर दोस्तों बहुत ही बढ़िया कैच लपक लिया। वाकई में सराहना करनी होगी रोहित नागोजी की, जिसके दिमाग में ये प्लान आया, स्ट्रैटेजी बनाई और बिल्कुल सीधे उसी क्षेत्र में, शायद यश को पता भी नहीं था ईश्वर कि उस क्षेत्र में खिलाड़ी को तैनात किया गया। कौन डीजे
दूसरी रन के लिए दोनों बल्लेबाज दौड़े और दूसरा रन भी मुकम्मल। पानी लेके जाए, अंपायर जी का इशारा आता हुआ। इस वक्त बिल्कुल 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। सार्थक का ये ओवर 2 विकेट, 2 कामयाबी, 2 सफलता इस ओवर में सार्थक को मिली है और इसके लिए 9 रन खर्च किए सार्थक ने। एक बहुत ही शानदार छक्का था दोस्तों, यश कोलसेकर के बल्ले से आता हुआ। 27 4 ओवर की समाप्ति, 27 रन 6 विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर होगा मुरूड चैंपियंस ट्रॉफी नाइट टूर्नामेंट, डे नाइट टूर्नामेंट का यह पहला मुकाबला। दीपक खोपकर, डी के प्रतिष्ठान काशीद और विपक्ष हम देख रहे दोस्तों बिल्कुल एमडी वॉरियर्स, भारत मोती पुरस्कृत एमडी वॉरियर्स। कमाल की यहाँ पर गेंदबाजी रही डी के प्रतिष्ठान की, शानदार गेंदबाजी। बात की जाए तो रोहित नागोजी ने अपना 2 ओवर का स्पेल मुकम्मल किया। अगर टोटल स्कोर की बात की जाए तो इस वक्त 27 रन स्कोर कार्ड पर लगे हैं, लेकिन 2 ओवर के स्पेल में केवल 12 रन खर्च किए रोहित नागोजी ने और 2 सफलता पाई। सार्थक ने अपनी 1 ओवर के कोटे में 9 रन खर्च किए, 2 विकेट हासिल किए। प्रज्वल जो कि इस वक्त गेंदबाजी का भार संभाले हुए है, स्वरूप ने भी बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी, 6 रन दे के 2 विकेट हासिल की थी और यह अच्छी गेंदबाजी दर्शा रही है दोस्तों कि इस वक्त 6 विकेटें यहाँ पर जो एमडी वॉरियर्स ने अपनी गंवाई है, इसके लिए बेहतरीन गेंदबाजी ही एक सबब बनी है। बिल्कुल यहाँ पर हम देख सकते हैं दोस्तों अकबर कादरी, मदिया 11 के टीम ऑनर और मौलाना जाकिर कादरी। हाँ, इस मरतबा देखे इम्प्रोवाइज किया, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, लॉन्ग लेग के क्षेत्र में 1 बाउंस गेंद जा रहा है सीमा पार, चौकार। इस बीच 1 रन आसानी के साथ मुकम्मल, 2 रन आसानी के साथ मुकम्मल किए और इस 2 रन की सहायता से रनों की संख्या आगे बढ़ती हुई 33 रन। अब तक देखा जाए तो इस ओवर में अच्छे खासे रन प्रज्वल के वसूले हैं, क्योंकि 2 गेंदों में 6 रन सर्वाधिक माने जा सकते अब तक के 5 ओवर के इस कोटे में। इसके बाद होने वाला मुकाबला अरशान 11 मुरूड और फ्रेंड्स कोरलई। दोनों टीम के कैप्टन से मेरी गुजारिश होगी, विनती होगी कि अपने टीम 11 की लिस्ट यहाँ पर सादर करें और अपने साथ लेके आए प्रेजेंटेशन बॉक्स में। पहला सत्र जब समाप्त होगा उसी वक्त सीधे प्रेजेंटेशन बॉक्स में, टॉस बॉक्स में आके टॉस करना होगा। दो रन के साथ धीरे धीरे रनों की संख्या आगे बढ़ती हुई 35 रन। अब तक इस ओवर में अच्छे खासे रन वसूले दोस्तों एमडी वॉरियर्स ने। फ्रेंड्स कोल्डे की प्लेइंग लिस्ट यहाँ पर आ चुकी है, प्लेइंग 11 की लिस्ट। धन्यवाद अरशान 11 मुरूड। पराग आरेकर को भी विनती होगी, गुजारिश होगी कि अपनी प्लेइंग 11 की जो लिस्ट है संभाव्य 11 खिलाड़ियों की वो यहाँ पर सादर करे। फिर से एक मरतबा धीमी गति की गेंद, बैकफुट पे मसल पावर दिखाया और जड़ दिया एक शानदार छक्का। कौन डीजे
साथ रनों की संख्या आगे बढ़ती हुई बड़ी तेजी के साथ 41। उसके बाद एक और डॉट गेंद, अच्छी वापसी दोस्तों यहाँ पर डी के प्रतिष्ठान के गेंदबाज प्रज्वल की। हवा में गेंद थी लेकिन यहाँ पर एक आसान सा कैच ड्रॉप हुआ है और दूसरे रन की मांग, खतरा हो सकता है। डायरेक्ट हिट अगर होती है तो तीसरे रन के लिए दौड़े, लेकिन यहाँ पर अब बल्लेबाज को आउट होना होगा। बहरहाल 2 रन मिलेंगे, 3 मिले, 3 रन टोटल सर। ओके, 3 रन मुकम्मल हो चुके हैं और इस 3 रन के साथ स्कोर 44। चौवे 40 स्कोर हो चुका है दोस्तों। प्रज्वल सातामकर, क्या कमाल की जयेश ने बल्लेबाजी की है। जयेश, छोटी सी मुलाकात। जयेश, रोहित लाईनअप मध्ये संघ येताना बाहेर मित्रांनो, रोहित नागोजी ने बिल्कुल कहा था रोहित कि 50 के अंदर हमारा प्रयास होगा रोकने का, और बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही। 44 में आपकी टीम ने रोका है, बहुत ही अच्छे कैच लपक लिए, अच्छी गेंदबाजी हुई। 44 से 45, हालांकि इस मैदान पर शायद थोड़ी सी बल्लेबाजी करना हार्ड है या फिर आसान होगा आपके लिए? हार्ड है, लेकिन हम सेंसिबल खेल के करेंगे। ओपनिंग में रोहित, क्या हमको चेहरे नज़र आएंगे? क्या रोहित नागोजी ओपनिंग करेगा या फिर सलामी में कुछ बल्लेबाज नए चेहरे दिखेंगे? और किस बल्लेबाज पर आपको अब होप्स होगा रनों का पीछा करते समय? कौन अच्छी बल्लेबाजी कर सकता है? सेंसिबल क्रिकेट कौन सा बल्लेबाज कर सकता है? स्वरूप डुकले एक अच्छा बल्लेबाज है, श्रुतेज है, सूर्या है, सेंसिबल खेल सकते हैं मतलब। यानी ये तीनों पर आपको भरोसा है? स्वरूप डोकले नो डाउट स्टार है, श्रुतिया और प्रसाद है, बहुत से अच्छे बल्लेबाज हैं। हाँ चला, दोन्ही कॅप्टनला विनंती आहे, अर्शान 11 मुरुड आणि फ्रेंड्स कोल्ड, अर्शान 11 मुरुड और फ्रेंड्स कोल्ड के कैप्टन से मेरी गुजारिश है, फ्रेंड्स कोल्ड का कैप्टन राज धारवे यहाँ पर धीरे धीरे हल्के हल्के कदमों के साथ आता हुआ। अर्शान 11 मुरुड, पराग आरेकर, यहाँ पर बिल्कुल दोस्तों इस टूर्नामेंट के लिए जय पवार पैनल टीम के कैप्टन यानी अंपायर की जो एक संगठन है दोस्तों, लगभग इस पैनल में आपको 35-40 अंपायर नज़र आते हैं। उसी में सादिक राजपुरकर, एक महान क्रिकेट पट्टू, मुरुड का दौरा जिन्होंने किया था, नांदगांव की सरजमीन पर भी सादिक भाई खेलकर गए और हाल ही में शायद क्रिकेट से दूरी बनाई है, लेकिन अंपायर के तौर पर आपको हर मैदान पर नज़र आते। तो टॉस होने जाएगा। सन्माननीय विजयजी शिंदे साहेबांना विनंती आहे, विजय शिंदे साहेबांना विनंती असेल, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल। दिवसातील अर्थात डे नाईटमधील हा दुसरा सामना अर्शान 11 आणि फ्रेंड्स कोल्डई एकीकडे आपण पाहतोय मित्रांनो, वयाने लहानपणी परंतु कमी वयामध्ये मोठा करिअर ज्यांनी बनवलं आहे असा राज धारवे असेल, तर त्याच्यासमोर मित्रांनो एक अनुभवी असा फलंदाज ज्याने कित्येक वर्ष क्रिकेटवरती आपलं एक प्रभुत्व आणि अधिराज्य असा गाजवणारा फलंदाज पराग आरेकर। दोन्ही संघासाठी शुभेच्छा असतील। चैंपियंस ट्रॉफी कॉल और टॉस जीता है फ्रेंड्स कोल्ड ने। राज, क्या निर्णय होगा? आम्ही पहले बैटिंग घेऊ। डे नाइट मैच नो डाउट हमारे लिए बहुत ही फ़ख्र की बात है, अभिमानाची गोष्ट असेल।
हा नियोजनबद्दल तू काय बोलशील? नियोजन तर खूपच चांगलं आहे. मी सेकंड टाइम डे नाईट टुर्नामेंट खेळतोय मी. नक्कीच तुला अनुभव असेल, कारण PNP चषक खेळला असेल, तू MD फाउंडेशनचे टुर्नामेंटसुद्धा खेळले असेल, परंतु प्रथम क्षेत्ररक्षण बॅटिंग करणार आहे, हा निर्णय तू प्रथम फलंदाजीचा का घेतलास? थोड्या टायमाला लाईटीचा पण थोडा प्रॉब्लेम होईल, त्याच्यामुळे मी बॅटिंग करण्याचा हे घेतला निर्णय. म्हणजे उजेडात दिवसामध्ये तुला बॅटिंग करायची आहे, तर कितपत मजल मारता येईल आपल्याला? आपल्या फलंदाजावरती किती विश्वास आहे डे नाईटचा मॅचचा? विश्वास तर खूपच आहे. मी जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. आम्ही समोरची सुद्धा टीम खूप चांगली आहे. नो डाऊट. शुभेच्छा असतील. पराग, टॉस हारलाय, टॉस जिंकला असतं तर निर्णय का असता तुझा? 100% बॅटिंग घेतली असती. परागला सुद्धा बॅटिंगच हवी होती. आता उजेडात त्याला खेळायचं होतं, नंतर आपल्याला नक्कीच रात्रीसुद्धा खेळावंच लागेल, हारले किंवा जिंकले तरी. कितपत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न असेल? बघू आता बॉलर किती. पण तू सुद्धा चांगला फलंदाज आहे, आणखीन कोणत्या फलंदाजावरती तुला विश्वास असेल आणि कमी धावामध्ये रोखण्याचा असा कोणता गोलंदाज तुझ्याकडे आहे? माझ्याकडे मुद्दस्सर आहे, अविनाश सुरती आहे, माझ्या गावातला एक पोरगा आहे बोधी म्हणून, तो एक चांगला बॉलिंग टाकतो, माझ्या स्वतः टीममधला आहे, चांगला एफर्ट करतो. धन्यवाद पराग, तुला सुद्धा शुभेच्छा असतील. दोन्ही संघ नायकांना आमच्याकडे शुभेच्छा असतील, संघ मालकाला सुद्धा शुभेच्छा असतील, कारण एक चांगली लढत मित्रांनो तुमच्या आमच्या भेटीसाठी आल्या. अर्थात आरशान 11 मुरुड विपक्ष फ्रेंड्स कोल्हई. जाऊया मित्रांनो पूर्वार्धात काय घडलंय. मी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु उत्तरार्धामध्ये कशा प्रकारे 45 धावांचा पाठलाग करता येईल हे सांगण्यासाठी मित्रांनो मी मायक्रोफोनवरती विनंती करतोय माझा मित्र आणि एक चांगला आवाज ईश्वर चाचे सरांना. ओव्हर टू ईश्वर चाचे सर. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद मुश्ताक भाई. तर मी बोलतोय पुन्हा एकदा मॅचकडे आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये. तर आपण बघतो पहिली इनिंग संपली आणि पहिल्या इनिंग्स नंतर आपण बघतो लगेचच सेकंड इनिंगला सुरुवात झाली आणि आपण बघतो धावतं समालोचन मी माझ्याकडून करणार आहे, त्यावेळी तुमच्या सर्व रसिक प्रेक्षकांचा मला प्रतिसाद पाहिजे. सुरुवात होती, आपण बघितलं पहिला चेंडूवर घणाघाती हल्ला केला स्वतः कर्णधार DK प्रतिष्ठान संघाचा रोहित नागुचे याने इरादे स्पष्ट केलेले आहेत. 45 धावांचा पाठलाग करताना आपण बघतोय या ठिकाणी सेकंड चेंडू कशा प्रकारे हाताळला गेलाय. गोलंदाज आपण पाहतोय शंकूने नक्कीच मुरुड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये बेस्ट बॉलरचा किताब पटकावला होता आणि या ठिकाणी आपण बघतोय चेंडू सरळ लॉंग ऑफच्या दिशेने मिड ऑफच्या दिशेने चेंडू आला, तिथे एक धाव आणि सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. मुरुड चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 1 प्रथमच मुरुड तालुक्यामध्ये डे नाईट ही स्पर्धा आज या काशीच्या मैदानावर रंगताना दिसते. स्पर्धेतील पहिला दिवस आणि या स्पर्धेतली पहिली मॅच, पहिला सामना DK प्रतिष्ठान काशीद विरुद्ध चेंडू हवेत. आपण बघितलं चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक तैनात केला होता आणि DK प्रतिष्ठान काशीद मधून आपण बघतो पहिला फलंदाज बाद होतोय, एक डावखोरे फलंदाज संचित खोपकर.
पद्धतीचा चेंडू, काय जबरदस्त गुडलिंदला टप्पा आणि यष्टीरक्षक तिथे शिवतेज स्वतः कर्णधार. तर आपण बघतो कॉम्बिनेशन आहे या ठिकाणी पाहायला मिळते की शंकूच्या समोर यष्टीरक्षक स्वतः शिवतेज आहे. हो आडव्या बॅट आपण बघतो हलवार पद्धतीने मारलेला फटका सरळ थर्डमॅनच्या दिशेने जातोय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. आपल्या एक संघाला जी काय धावा 2 फलंदाजांमध्ये बनवायच्या आहेत तर नक्कीच काळजीपूर्वक ही दोन्ही फलंदाजी करतायत. कारण महत्त्वाचं काय आहे तर विकेट्स राखणं आणि त्याच प्रकारचं खेळ ह्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. तर इथे पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीच धावसंख्या आहे. आमचे स्कोरर इथे मित्र तुषार बसलेले आहेत सोबत. 9 धावसंख्या, 1 फलंदाज बाद झालेला आहे. नक्कीच तुम्हाला आपले समालोचक मुश्ताकबाई यांनी पूर्वसूचना दिलेल्या आहेत की आपल्याला 4 षटक हे 20 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत आणि त्याच अनुषंगाने मग तो गोलंदाज असो कर्णधार असो त्याला माहीत आहे एक क्षेत्रक सुद्धा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये येतोय तर किती आपला इथे डिसएडव्हांटेज होणार आहे आणि याच उद्देशाने दृष्टिकोनातून त्यांना गोलंदाजी करावी लागेल. तर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या मी आताच तुम्हाला अपडेट दिलेली आहे. धावसंख्या 9 आणि पाहायला गेला तर जी सरासरी आहे ती बरोबर बॅलन्स ठेवलेली आहे. कारण प्रत्येक षटकामध्ये 9 धावा येण्या गरजेच्या आहेत आणि ते आलेले आहेत. कोणत्याही प्रकारचा आपण बघतो दबाव दिसत नाही फलंदाजावर संचित बाद झाल्यानंतर. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला रोहित. काय पेस होता चेंडूला. कोणती पंचांकडे अपील नाही परंतु पंचांकडून कोणता इशारा येतोय याची आम्ही वाट बघतोय. नक्कीच बॅट स्पर्श झाला चेंडू बॅटला परंतु चेंडू अफलातून चेंडू टाकला गेला शिवतेजच्या माध्यमातून. तर भव्य दिव्य असा मैदान आणि या मैदानावर डे नाईटची स्पर्धा एक सगळ्यांना उत्सुकता लागली होती आणि खरोखर ते आज ते स्वप्न आपण म्हणजे आसिफभाई दांडेकर यांचं जेवढं आभार मानावं तेवढं कमी आहे. आपण की स्वप्नात उतरवलेली आजची स्पर्धा प्रत्यक्षात इथे उतरलेली आहे. मुरुड चॅम्पियन्स ट्रॉफी जगदीश जंगम यांचं इथे आगमन झालंय. हो जबरदस्त काय पेस होता चेंडूला. दिशा दिलेली आहे सरळ आपण बघतोय सरळ ढकलून दिलाय कव्हर पॉईंटच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तिथे 1 धाव पुन्हा एकदा DK प्रतिष्ठान संघाला मिळेल. टोटल 2 धावा. जरूर अपील केली जाईल परंतु काय चेंडू जबरदस्त बाउन्स. इथे ऑफिशियल पंच आहेत त्याच्यामुळे निश्चित बऱ्याच क्रिकेटमध्ये अनुभव घेऊन या मैदानात आलेले आहेत. ऑफिशियल पंच आहेत त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला तीळ मात्र शंका असणार नाही की त्यांचे जे निर्णय असतील ते अचूक निर्णय असतील. नक्कीच एक बाउन्सचा इशारा दिला होता त्यानंतर पुन्हा एकदा गुडलेंथला चेंडू टाकला. शिवतेजने माहीत आहे की फलंदाजी कमजोर बाजू कोणती आहे ती ओळखून त्या प्रकारे गोलंदाजी या ठिकाणी पेश केली जाते शिवतेज कडून. 45 धावांचं आव्हान गाठत असताना फलंदाजांना रोखून ठेवलंय. चांगल्या प्रकारे गोलंदाजीचा परफॉर्मन्स. जबरदस्त त्रिफळाचीत डीजे. करायच्या आहेत पण त्या रोखायच्या कशा त्या प्रकारचं आपण बघतोय. गेम प्लॅनिंग का असतं ते शिवतेजने निश्चित मनामध्ये आखलेलं आहे. नेक्स्ट फलंदाज पाठवायचा आहे.
जगदीश जंगम त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे. मयूर पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते जगदीश जंगम यांचं सत्कार करायचा आहे. कारण जी विकेट्स आहे ना त्या विकेट्सला ज्या पट्ट्या आहेत म्हणजे पूर्णपणे दोन्ही साईडला व्हाईट कलरची पट्टी जी आखलेली आहे, व्हाईटची पट्टी असो पूर्ण पिचच्या दोन्ही साईडची लाईन असो, ते आखण्याची सर्व मेहनत जगदीश जंगमनी घेतलेली आहे. आमच्या काशीद गावचे ग्रामस्थ आहेत, ते खेळाडूसुद्धा आहेत, तर त्यांचं इथे यथोचित स्वागत आणि सत्कार झालाच पाहिजे. मयूर पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार केलं जात आहे. धन्यवाद जगदीश जंगम. तर आपण बघतोय मी स्कोररचा अपडेट देत राहतोयच, पण आपण बघतोय काय गोलंदाजी होतीये शिवतेज कडून पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानात दाखल होते प्रसाद काथे, ज्याने अफलातून फलंदाजी केली होती मुरुड प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये. पुन्हा एकदा काय जबरदस्त बाउन्स केलाय, कोणत्या प्रकारचा आपण बघतोय इथे बॅटला चेंडूला संपर्क होऊ दिला नाही. जबरदस्त गोलंदाजी, काय सुरेख कमबॅक केलाय शिवतेजने. धावसंख्या रोखून ठेवलेल्या आहेत, धावा बाकी आपण बघतो स्टॉप केलेल्या आहेत. या षटकामध्ये जर मी अपडेट द्यायला गेलो तर निश्चित सांगेन शिवतेजने फक्त 3 धावा दिल्या आणि महत्वाचा हिरा महत्वाचा खेळाडू बाद केला, प्रज्वलला बाद केलं. फक्त 3 धावा दिलेल्या आहेत इथे शिवतेजने. जे अत्यंत गरजेचं षटक हवं होतं ते षटक बाकी दुसरं षटक पडलेलं आहे. पण तेवढंच कमालीचे फलंदाज सुद्धा आहेत डीके प्रतिष्ठान म्हणजे दीपक खोपकर प्रतिष्ठान. या संघामध्ये सुद्धा रोहित नागोजी स्वतः कर्णधार आहे. आणि आपण बघतो एका बाजूने किल्ला लढवत असताना एका बाजूने धुरा सांभाळलेली आहे. पहिल्या षटकामध्ये असं वाटत होतं की एक मोठं महागडं षटक पडेल, परंतु असं काही चित्र आणि दृश्य दिसलं नाही. नक्कीच एक फलंदाज बाद झाला होता संचित, पण धाव संख्या सुद्धा रोखल्या. एक षटकार पडला त्या गोलंदाजाला, पण त्यानंतर हातात चेंडू घेतला स्वतः कर्णधार शिवतेजने आणि फक्त 3 धावा दिल्या आणि महत्वाचा प्रज्वल सारखा फलंदाज बाद केला. आता एक महत्वाची जबाबदारी फलंदाजावर असणार आहे आणि नक्कीच तुषार मला सांगतायत कारण आपल्याला 4 षटकं ही 20 मिनिटात पुरी करायची आहेत शिवतेज, आणि आपण जर पूर्ण करू शकले नाहीत आणि 10 मिनिटं फक्त राहिलेले आहेत, आम्ही टायमिंग लावलेला आहे. पेनल्टी असेल, एक क्षेत्ररक्षक आतमध्ये जाईल. तिसरा षटक, गोलंदाज अमोल. अखूर टप्प्याचा चेंडू, पंचांकडून कोणतीही दाद नाही. ऑफिशियल पंच अतिशय फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजेच इथे कोणताही आपण बघतोय धाव निश्चित नाही, कोणते आपण रिस्क घेतली नाही स्वतः रोहित, कारण माहीत आहे पूर्ण जबाबदारी आहे आपल्यावर. पहिलीच मॅच आहे. हा 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 काय चेंडू टाकलाय, ज्या प्रकारे पहिला चेंडू टाकला होता त्याच आपण म्हणतोय त्याच प्रकारचा त्याच टाईपचा चेंडू टाकला. डे नाईटची स्पर्धा आहे, हळूहळू प्रेक्षक आपण बघतोय सगळ्यांचा ओढ सगळ्यांचा कळ लागलेला आहे आपल्या मैदानाकडे मॅच पाहण्यासाठी, सामना पाहण्यासाठी. हळूहळू जसं रात्र होईल संध्याकाळ होईल सगळे हॅलोजन्स या लाईट ज्या आहेत ह्या सगळ्या पेटणार आहेत आणि त्यावेळचं एक दृश्य आणि चित्र हे वेगळंच असणार आहे, ते सगळ्यांना अनुभवायला मिळणार आहे. यूट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा ही आपण बघतोय मॅच चालू आहे. FH टेलिकास्ट जे चॅनल आहे त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यूट्यूबला दाखवली जात आहे. बरेचसे यूट्यूबच्या आपण बघतोय लाईव्हला या लिंकला जॉईन झालेले आहेत बरेचसे प्रेक्षक. काय होतंय म्हणजे कोणत्याही आपण बघतोय फाईन लेगच्या दिशेला जो स्क्वेअर लेगच्या दिशेला जो क्षेत्ररक्षक आहे डी फाईन लेगच्या दिशेला त्यांनी कोणताही प्रयत्न केलेला दिसला नाही. प्रसाद काते सारखा महागडा खेळाडू महान फलंदाज या ठिकाणी नक्कीच आपण म्हणूया की डेंजर झोन मध्ये होता परंतु पूर्णपणे सेफ झालेला आहे.
तिसरं षटक प्रगतीपथावर असताना सेकंड इनिंग चालू आहे. 45 धावांचं आव्हान गाठायचं आहे. हो जबरदस्त. आणि या फटक्याची गरज होती, या षटकाराची गरज होती. आणि डीजे एक काव कॉर्नरच्या दिशेला तर दुसरा लॉंग हॉर्नच्या दिशेला. इथे पंचाने आम्हाला नक्कीच दोन्ही हात फैलावून इशारा दिलाय. वाईट्स, इट्स अ वाईट डिलिव्हरी, म्हणजे एक धाव ऍड होईल. गोलंदाज थोडासा निराश असेल, थोडासा प्रेशर नक्कीच वाढला असेल. प्रसादच्या बॅट मधून ज्या अर्थी 2 षटकार आले, मनोवैज्ञानिक जो जसा दबाव म्हणतो तो दबाव पूर्णपणे स्पष्ट झळकतो गोलंदाजाच्या चेहऱ्यावर. आणि इथे फेर डिरोली काय अफलातून कमबॅक केलाय. प्रसाद काते निश्चित थोडासा गडबडला, परंतु इथे बाकी चेंडू निघतो निर्धाव आणि डॉट. तर 3 षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या डीके प्रतिष्ठान काशीद या संघाची 28 धावसंख्या धावफलकावर. 2 फलंदाज तंबूत परतलेले आहेत आणि दे उत्तुंग 2 षटकार मारले प्रसाद काते यांसाठी श्री रमेश शेठ कासार यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. स्कोर झालेला आहे 28-28, लॉस ऑफ द 2 विकेट्स. 45 धावांचं आव्हान गाठायचं आहे. अजून सुद्धा 17 या ठिकाणी धावा काढायच्या आहेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ फक्त बाकी आहे. 12 चेंडू मध्ये 17 धावा, 28 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पारितोषिक माझ्याकडे जमा झालेला आहे, इथे घेऊन जायचं आहे प्रसाद काते. मॅच संपल्यानंतर शेवटची 5 मिनिटं आणि 12 सेकंदात आपल्याला हा षटक पूर्ण करायचा आहे. आणि पूर्ण झाला नाही तर शिवतेज एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला ठेवावं लागेल. ही तुमच्यासाठी पेनल्टी असेल. आपण षटक पूर्ण केलं तर जसे क्षेत्ररक्षक असतील त्या पद्धतीने 38 सर्कलच्या बाहेर असतीलच. त्यासाठी आपण थोडीशी काळजी घ्यायची आहे. 4थं षटक शिवतेज. फटका गेलाय, काय फट्स, थ्रो केला गेलाय. बघूया काय होतंय, काय होतंय. रोहित थांबला जागेवर आणि इथे थोडंसं डिस्कलेक्शन झालं. पंच रिव्ह्यू घेतला गेलाय षटकारासाठी. षटकार आहे की नाही, आमचे थर्ड अंपायर जे रेफरल आहेत ते इथे पंच आहेत, त्यांची मुख्य भूमिका आता इथे असेल.
पाणी पाठवायचं आहे. तत्पूर्वी एक इथे आपण पाहतोय की थर्ड अंपायर रिव्ह्यू मागितला गेला आहे मुख्य पंचांकडून. षटकार आहे की नाही आपल्याला नक्कीच तुमच्यासमोर इथे थोड्याच वेळात तुम्हाला घोषित सांगितलं जाईल. सर सेफ आहे, सर सेफ आहे. काय आपण बघतो एफर्ट्स, जसं मगाशी आपण पाहिलं ना त्याच प्रकारे प्रज्वलने ज्या प्रकारे आपण एफर्ट जो केला ना त्याच सेकंड इनिंगमध्ये सुद्धा पाहायला मिळाला. तो सुद्धा आपण बघितलं तर लॉंगॉनच्या दिशेला होता आणि त्या साईडला क्षेत्ररक्षक आहे की जाता जाता चेंडू अडवला आणि आपण बघतो या ठिकाणी 4 धावा सेव्ह केल्या. शिवतेज वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय. आणि इथे बाद डीजे. होतोय जसं आपण बघतोय षटकार पडल्यानंतर तिथे पारडं जर होतोय DK प्रेसिशन काशीच एका बाजूला आपण बघितलं तर MD वॉरियर्स सुरईचं सुद्धा. तर अशा प्रकारे अटीतटीचा सामना येऊन पोचलेला आहे. अटीतटीची लढत म्हणावी लागेल कारण दोनही कर्णधार हार मानायला तयार नाहीयेत. प्रसाद काते एका बाजूने आपण बघतोय लढा इथे देत असताना 2 षटकार नक्कीच मारलेले आहेत आणि नक्कीच प्रसाद कातेला रोहित नागोजीने स्पष्ट सांगितलं असेल की तुला मॅच शेवटपर्यंत न्यायची आहे. आता त्याच ठिकाणी नवीन फलंदाज ॲड होतोय, खेळपट्टीवर गेलेला आहे. फलंदाज नाव स्वरूप. शेवतेच आपण बघतोय करो या मरो या स्थितीमध्ये आहे. माहीत आहे पहिली मॅच किती महत्त्वाची आहे कारण पहिली मॅच जिंकल्यानंतर पूर्णपणे प्रेशर रिलीफ होतो. और दोस्तों इस दरमियान हमारे मुरुड तालुके की एक बुलंद आवाज़, पहाड़ी आवाज़, मेरी मुराद है प्यारा भाई किल्लेदार से. प्यारा भाई जहाँ कहीं भी हो, बिल्कुल फूलों की हंसी और सितारों की यादें, ये सब आपके खातिर है. प्यारा भाई यहाँ पर तशरीफ़ ले आए. यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर आमचे गुरुवर्य आहेत कारण त्यांच्याकडे पाहून आज आम्ही समालोचक या स्टेजवर पोचू शकलो आणि समालोचक जे काही तोडकं मोडकं जमते ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जे आज होते ते नक्कीच त्यासाठी आज पाहायला गेलात तर आयडॉल म्हणून आम्ही ज्यांना पाहतो असे प्याराबाई त्यांचा सुद्धा इथे यथोचित सत्कार केला जाईल. त्या तत्पूर्वी आपण बघतो मॅचकडे जातोय. आपण पुन्हा एकदा एक फलंदाज बाद झाला. आता थोडासा दबाव नक्की DK प्रेसिशन काशीदवर पुन्हा एकदा वळला असेल. 9 चेंडूत 15 धावांची आवश्यकता. ओ हो काय एफर्ट केलाय, काय प्रयत्न केलाय. कौतुक करावं तेवढं त्या क्षेत्ररक्षकाचा कमी आहे. ज्याने मगाशी एक झेल टिपला त्यानंतर सुद्धा आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह केल्या. जर हा चेंडू वरून गेला असता, स्पर्श झाला नसता हाताला, तर नक्कीच नो डाऊट 4 धावा असत्या थर्डमॅनच्या दिशेला. 3 धावा सेव्ह केलेल्या आहेत. कोणतेही क्षेत्ररक्षक फलंदाज हार मानायला तयार नाहीये. दोन्हीकडून 100% परफॉर्मन्स एफर्ट दिला जातोय. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला प्रसाद काते.
प्रसाद कातेसाठी आपण बघतो फिल्टरिंग रेस्ट्रिक्शन थोडंसं चेंज करताना शिवतेजला माहीत आहे प्रसाद कातेचा झोन कुठे आहे. प्रसाद काते असा फलंदाज आहे एकतर्फी आपल्या संघाला जिंकून देण्याची ॲबिलिटी पूर्णपणे प्रसाद कातेमध्ये आहे, पण तेवढाच तोडीचा गोलंदाज सुद्धा शिवतेज सुद्धा आहे, यात काही शंका नाही. पुढील चेंडू, हो हो काय चेंडू टाकला, काय गती होती आणि इथे आपण बघते काय होते, काय बिघडते. प्रसाद काते या ठिकाणी त्रिफळाचीत होतोय. चेंडू हळूहळू हळूहळू करत आपण बघतो यष्टीनं आधळला आणि इथे प्रसाद काते बाद होतोय. डीजे पहिला आधळला, पण त्या तसाच पाठच्या साईडला चेंडू यष्टीरक्षाला कधी लागला हे प्रसाद कातेला सुद्धा कळलं नाही. तत्पूर्वी आपण बघतो वेळ निघून गेली होती आणि फलंदाज तिथे प्रसाद काते बाद झाला. शिवतेजने काय आपण बघतोय प्लॅनिंग व्यूहरचना आखलेली आहे. माहीत आहे पहिली लढत पहिली मॅच किती महत्वाची आहे. दोनही कडचे आपण बघतोय खेळाडू मॅच सोडायला तयार नाहीयेत. शेवटचा एक चेंडू न बाकी, चौथ्या षटकातला एक चेंडू येणं बाकी. शिवतेजचा 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 14 धावा. हो हो काय चेंडू टाकला गेलाय, पुन्हा एकदा बाउन्स केला गेलाय. पंचांनी कोणता इशारा दिला नाही. नक्कीच हा 1 बाउन्स असता, पण तत्पूर्वी षटक संपलं. दीड मिनिटं असताना 4 षटक म्हणजेच 18.5 18.5 पॉइंट म्हणजे 18 मिनिटं आणि 30 सेकंद. दीड मिनिटं असताना राखून 4 षटक पूर्ण केले. आता एक शेवटचा षटक बाकी. पुन्हा एकदा सांगतो 6 चेंडूंमध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. आता जबाबदारी आहे सूर्या भोबो, ऑलराऊंडर आहे, रिप्रेझेंट करतो नांदगाव संघाकडून, पण त्याला चांगली बोली लावून डीके प्रतिशान काशीद अर्शिल शेख नवीन गोलंदाज, त्याला बोली लावून आपल्या संघात दाखल केलेला आहे. सुजल सुद्धा एक नवीन युवा खेळाडू आहे, एक चांगल्या फॉर्म मध्ये आहे. जयमान काशीद संघाचा ओपनर फलंदाज आहे. नक्की त्यांच्यावर जबाबदारी आहे 6 चेंडूंमध्ये 14 धावा काढायच्या आहेत जिंकण्यासाठी. बघूया काय होतंय. या 5 मिनिटांमध्ये आपल्याला निर्णय कळणार आहे, समजणार आहे कोणाच्या बाजूने सामना झुकणार आहे, कोण जिंकणार कोण हरणार हे आपल्याला थोड्याच वेळात त्याचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 6 चेंडू आणि 14 धावा. नवीन गोलंदाज अर्शिल थोडासा नक्कीच फलंदाजीमध्ये थोडासा निराश केलं होतं. फलंदाजीमध्ये आपण बघतोय भोबलाय सुद्धा फोडता आला नाही. या ठिकाणी अर्शिल आलाय. स्वानंद भगत कडून प्रत्येक षटकारासाठी सूर्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. सूर्यासाठी स्वानंद भगत कडून 500 रुपये प्रत्येक षटकारासाठी. 6 चेंडू 14 धावा. पहिलीच मॅच सनसनीखेच. नक्कीच तुषार आम्हाला सांगतायत काय मॅच झाली आहे. मॅच कशी होती. 30 चेंडूमध्ये 45 धावा काढायच्या होत्या. काय होतंय आपण बघितलं. ज्याला ऑफर होती, पण त्या ऑफरचा आपण बघतोय तो नंतरचा विषय होता, पण सूर्याला माहित आहे आपल्या संघाला जिंकून द्यायचं आहे. विकेट्स किती महत्वाचा होता डीजे.
या ठिकाणी श्रुतेज जर आपल्या संघाला जिंकून देतोय तर श्रुतेज जर मॅच जिंकून देतोय तर नक्कीच आशिष शिंदरकर कडून 500 रुपयाचं पारितोषिक इथे लागू झालंय. नक्कीच टीमचा कर्णधार आहे. हा महत्वाच्या वेळी चौकार येतोय. प्रसाद काते ज्याने षटकार मारले होते त्या षटकारासाठी नंदकुमार काते यांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चौकार महत्वाच्या वेळी एक चौकार आला आणि हा चौकार किती महत्वाचा आहे, इम्पॉर्टन्स आहे हे डीके प्रतिष्ठान संघाला माहित आहे. 4 चेंडू आता जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 11 धावा. 10 क्षमस्व 4 चेंडूमध्ये 10 धावा हव्या होत्या. आता तिसरा चेंडू सुद्धा टाकला गेलाय. आता 3 चेंडूंमध्ये 10 धावा. श्रुतेज ज्या ठिकाणी फलंदाजी करतोय, श्रुतेजला माहित आहे की 1 चौकार 1 षटकार हवाय. हो 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 काय गोलंदाजी होते. श्रुतेजला चकवलं, श्रुतेजला फसवलं आणि आपण बघतोय इथे गोलंदाचं पारडं जड. 2 चेंडू बाकी 10 धावा जिंकण्यासाठी. इथे चौकार आणि षटकार. प्याराभाई आलेले आहेत. धन्यवाद प्याराभाई. एक बुलंद आवाज मुरुड तालुक्यामध्ये. प्याराभाई विनंती आहे की आपण शेटकडे जायचं. प्याराभाई 2 चेंडू आणि 10 धावा. 2 चेंडू आणि 10 धावा. इथे मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये श्रुतेज या ठिकाणी फसतोय आणि हा चेंडूच महत्वाचा होता. ह्या चेंडूवर पूर्णपणे मॅच अवलंबून होती आणि इथे आपण बघतोय हा चेंडू मिस झालाय आणि ह्या चेंडूवर धाव आलेली नाहीये. आता औपचारिकता उरलेली आहे. गोलंदाजाला फक्त एवढंच करायचं आहे, या ठिकाणी चेंडू सोडायचा आहे. पण इथे काही होऊ शकतं. चेंडू जर नो टाकला गेला, वाईट टाकला गेला किंवा ह्या चेंडूवर जर आपण मध्ये बीमर आला तर डीके प्रतिष्ठान काशीद संघाला नक्कीच प्लस पॉइंट असेल. 1 चेंडू आणि 10 धावा. 1 चेंडू आणि 10 धावा. हा येतोय षटकार. कोण पराजय झाला तर डीके प्रतिष्ठान काशीद संघाला पहिल्या मॅच मध्ये इथे पराभूत व्हावं लागतंय. पण काही हरकत नाही. नेक्स्ट मॅच आहे त्यावेळेला आपण बिग प्लॅनिंगने आपण उतरायचं आहे आणि आपलं स्थान आहे ते पक्क करायचं आहे. तत्पूर्वी मगाशी जे आपण बघतोय जी पारितोषिक आलेली आहेत मी पुन्हा त्याकडे वळतोय. विजय शिंदे यांच्याकडून सुजलसाठी त्या झेलसाठी 200 रुपये आलेले आहेत. तर सुजल शिंदे आपण यायचं आणि 200 रुपयाचं पारितोषिक घ्यायचं आहे. सुजल शिंदे 200 रुपये, विजय शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक झेलसाठी आलं होतं. त्यानंतर यशसाठी 700 रुपये आले होते नितेश पाटील आणि रमेश कासार यांच्याकडून 700 रुपये. जो रिव्हर्स स्वीप जो फटका मारला होता षटकार यश 700 रुपये. प्रसाद काते आपण जो षटकार मारला, जे 2 लगातार षटकार मारले होते त्या षटकारासाठी नंदकुमार काते यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं.
तर आपण प्रसाद काते यायचं आहे, बॅड लक आहे या ठिकाणी. प्रसाद काते थोडा नाराज असतील निश्चित, परंतु काय मॅच झाली होती. सुजल शिंदे यायचं आहे स्टेजवर, 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. यश यायचं आहे, 700 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. प्रसाद काते यायचं आहे, 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. रोहित तुलसीदास बेलोसे आपणास विनंती आहे की आपण स्टेजवर यायचं, आपला यथोचित सत्कार केला जाणार आहे. प्रसाद काते कुठे असतील थोड्याच वेळात आपण स्टेजवर यायचं इथे कॉमेडी बॉक्समध्ये. तर पुन्हा एकदा मी समालोचक म्हणून आता मी एक सेकंड इनिंग केली. पुन्हा एकदा मुश्ताक भाई तुम्ही ऍड होणार आहात, पुढचं समालोचन तुम्ही करणार आहात. तर मी या ठिकाणी पुन्हा एकदा समालोचक म्हणून या ठिकाणी ओव्हर टू द मुदत या ठिकाणी मुश्ताक भाई. धन्यवाद ईश्वर. दोस्तों एक बहुत ही बढ़िया मैच, अति तटीची लढत आणि मॅन ऑफ द मॅच घोषित होत आहे मित्रांनो. सन्माननीय सूरजजी सरोज दिवेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल आणि तो खेळाडू असेल शिवतेज पाटिल उर्फ शिवा. चेहरे से शांत दिखने वाला और गेंदबाजी में आग उगलने वाला गेंदबाज. 4 विकेट 2 ओवर 6 रन, कमाल की गेंदबाजी. और दोस्तों इसे किया जा रहा है सरोज जी दिवेकर सर के हाथों से मैन ऑफ द मैच का मुरुड चैंपियंस ट्रॉफी डे नाइट टूर्नामेंट पावर्ड बाय आसिफ दांडेकर, जंजीरा पॉइंट, खारमबोली मुरुड. और उस मैच का पहला मैन ऑफ द मैच का पुरस्कार हासिल किया दोस्तों शिवतेज ने. शिवा बहुत ही अच्छा मैच हुआ, कमाल की गेंदबाजी केली शिवा. काय बोलशील या यशाबद्दल? कारण रोहित नागूजी चांगली फलंदाजी करत होता, प्रसाद कासार सुद्धा चांगली फलंदाजी करत होता, परंतु अक्षरशः चांगलं क्षेत्ररक्षण ज्याने सूर्याचा एक अप्परकट अडवलं होतं आणि एक त्या ठिकाणी पकडलेला झेल. नक्कीच याचं श्रेय तू कोणाला देशील? तू नक्की चांगली गोलंदाजी केली, परंतु त्याच्या व्यतिरिक्त चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालं आहे. लो स्कोरिंग जेव्हा आपण डिपेंड करतो तेव्हा तुम्ही बघायला गेलं तर पूर्ण टीमचं इन्व्हॉल्वमेंट गरजेचं असतं. त्याच्याप्रमाणे तुम्ही बघितलं सर्वांनी फिल्डिंग चांगली केली आणि बॉलिंग देखील चांगली केली, त्याच्यामुळे आम्ही जिंकलो. नक्कीच तुला शुभेच्छा असतील मित्रांनो. जेव्हा आपण एक ध्येय साध्य करतो, निश्चित करतो आणि साध्य करतो डी के सर, तेव्हा जगातील सर्वात आनंदाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि ती भावना आपण आज शिवतेजच्या चेहऱ्यातून पाहिली आहे. नक्कीच हार्डलक म्हणजे रोहित नागोजी, प्रसाद कासार काय फलंदाजी केली होती. सूर्याचा तो अप्परकट अडवला नसता तर ते 3 धावासुद्धा मिळाले असते आणि सामना त्यांनीसुद्धा जिंकला असता मित्रांनो. पहिला क्षेत्ररक्षण करताना त्यांच्या हातातून शेवटच्या चेंडूवरती कॅच सुटला, तिकडे सुद्धा 3 धावा आले, तो सुद्धा कारणीभूत झाला आहे.